नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर माझ्या चॅनलचं नाव आहे जयश्री लाईफस्टाईल। तर कशा आहात सर्वजण? तर मजेतच असाल तर मी पण मजेत आहे। तर पहिला सोमवार होता आणि पहिल्या सोमवारी ना मी काही पूजा केली नव्हती। त्याचं कारण असं होतं की मी नंतर सांगेनच तुम्हाला। तर नंतर ना फायनली दुसऱ्या सोमवारची मी पूजा करणार होते। तर पहिला सोमवारचा आनंद होता, त्यावेळेस खूप मोठा आनंद होता, त्यामुळे ना पूजा करता आली नाही। कशाचा आनंद होता ते मात्र नक्की सांगेन बरं का। तर इथं ना आहूंना साबुदाण्याची खिचडी बनवून दिली। आहू नको बोलत होते म्हणून थोडीशी तिथे खावा म्हणून त्यांना दिली। ते ऑफिसला निघाले होते आणि शेंगदाण्याचे लाडू संपले होते। शेंगदाण्याची थोडीशी खिचडी आणि छोटे छोटे 4 लाडू हेही बनवून दिले, कारण ते एकटे काही खात नाहीत, ऑफिसमध्ये सर्वजण खातात। यातला लाडू अर्धाच ते खातील, मला हे गॅरंटी आहे आणि नेहमी असंच करतात। तर झालं असं होतं की फर्स्ट आधी पूजा, पहिल्या सोमवारची पूजा मी का केली नव्हती, तर आमच्या घरी ना छोटे छोटे 2 ना मेहमान आलेले आहेत। तर एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे। तर जाऊबाईला एक मुलगा आणि मुलगी झालेला आहे। तर खूप छान वाटत होतं। तर असं आमच्या घरामध्ये ना फर्स्ट टायमिंगच झालेलं आहे। तर ते पाहण्यासाठी आम्ही गेलो होतो आणि तो विटाळा असतो म्हणे, त्यामुळे देवपूजा करत नाही। 10 दिवसाचा विटाळ होता, त्यावेळी ना आम्ही पहिल्या सोमवारची ना पूजा मी केली नव्हती। तर ही साडी ना अगोदरच म्हणजे आली होती, पण वेअर केलीच नव्हती, कारण पूजा करायची नव्हती त्यामुळे। तर ना इथं मग दुसऱ्या सोमवारी ना मी साडी इथं घातलेली आहे आणि खूप सुंदर अशी साडी आहे। आणि यावरची ब्लाऊज ना कॉन्ट्रास्टमध्ये घातलेलं आहे रेड कलरचं, आणि यावरचं ब्लाऊज सेम असंच येणार आहे, व्हाईट आणि गोल्डनमध्ये असंच येणार आहे सेम। तर साडी तर घातली होती, पण मुलांना भूक लागली त्यामुळे डबल स्वयंपाकाला लागले मी। तर इथं सकाळी तर बनवून दिला होता, परंतु मध्यंतरी पूजा वगैरे करण्याच्या ह्याच्यामध्ये ना मुलं आले, मग त्यांना स्वयंपाक बनवून दिला। तर असं होतंच की मग नवीन साडी होती म्हटल्यानंतर ना मला आठवलं की मी हे पण एक पार्सल मागवलं होतं, मग पटकन ते पण घातलं आणि पीठ वगैरे त्यावरती माझी साडी अजिबात खराब झाली नाही। याची सुद्धा लिंक, साडीची आणि याची लिंक तुम्हाला ना कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये भेटणार आहे। तर खूप सुंदर साडी आहे आणि ब्लाऊजसुद्धा ऑनलाईनच घेतलेला आहे। तर खूप मस्त आहे, तुम्हालाही घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही घेऊ शकता। हा बेल ना गावाकडूनच आला होता, तर दीर गावाकडे गेले होते, त्यांनी घेऊन आले होते। तर 108 होईल का नाही वाटलं, पण त्याच्याही पुढे गेला होता, कारण खराब अजिबात बेल नव्हता। खूप छान असा बेल होता, तयारी सगळी झाली होती ऑलमोस्ट ना, सर्व काही झालं होतं। बेल ना तोडून घेतले आणि मोपून घेतले 108। त्यानंतर गावाकडून धोत्र्याचं फूल, त्याचं ते फळ जे आहे ते सुद्धा आलं होतं। तर खूप छान अशी पूजा मला आज करायची होती, कारण ना श्रावण सोमवार म्हणलं असं थोडंसं स्पेशलच वाटतं। आणि पहिली पूजा ना पहिल्या श्रावण महिन्यातली पहिली पूजा म्हणजे झाली नव्हती। आता ना इथं महादेवाची 108 वेळेस ओम नमः शिवाय म्हणत ना मी बेल व्हायला, त्यानंतर मला 108 वेळा ना माळ पण जप करायची होती। कारण असं लोकांना दाखवण्यासाठी नाही, पण मला करावं असं वाटलं आणि मी अगोदरही करते, एरवी नाही, पण ज्यावेळेस स्पेशल काही गोष्टी असतात ना, जसं की उपवास असतो हे वगैरे, त्यावेळेस मात्र करते। तर एवढं असं नटापटा एवढ्यासाठीच केलं की मला रील्स काढायच्या होत्या आणि ह्या साडीच्या ना शूट पण करायचं होतं, त्यासाठी मी एवढं सगळं केलं होतं। तर असं काही नाही की तेवढ्या म्हणजे पूजा करण्यासाठीच एवढं काही कानातलं गळ्यातलं वगैरे वगैरे सगळं काही होतं। हां, साडी एखादी वेअर करू शकतो, पण सगळं काही होत नाही, कारण मला शूट करायचं होतं, त्यामुळं मग हे सगळं एवढं काही झालं होतं। तर मस्त अशी छान अशी पूजा केली होती आणि इतकं प्रसन्न वाटत होतं की ना देवासमोरला अजिबात उठावं असं वाटतच नव्हतं। थोडे वेळ मी तिथंच बसून राहिले आणि खूप सुंदर असं दिसत होते। देवपूजा झाल्यानंतर हे पार्सल आलं की अगोदर यायला हवं होतं, पण नंतर पार्सल आलं आणि खूप सुंदर असे आसन आहेत, खूप म्हणजे खूप सुंदर। आणि हे सगळं ना हँडवर्क आहे, हे लेस वगैरे अजिबात हे नाही। तर खूप मस्त आहे, 10-10 पीस आहेत, गोल राऊंडमधले 10 आणि चौकोनी राऊंडमधले 10 आणि मोठं एक आहे ते एक आहे। तर खूप सुंदर आहे। साईडला बघू शकता तुम्ही, देव अशा पद्धतीत ना एक एक देव वगैरे ठेवू शकतो। तर खूप मस्त आहे, तुम्हाला हेही हवं असेल तर याची सुद्धा लिंक मी तुम्हाला देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये। आणि जर तुम्हाला भेटली नसेल तर मला मेसेज करा, मी तुम्हाला ना परत एकदा कमेंटमध्ये नक्की देईन। तर खूप सुंदर आहे, क्वालिटी A1 आहे, A1 क्वालिटी आहे, खूप सुंदर आहे। वेलवेटमधला हा कपडा आहे आणि हे जे वर्क आहे ना ते हँडवर्क आहे, लेस अजिबात नाही। तर असो, तर त्यानंतर ढोलचा क्लासचा टायमिंग झाला होता, 7 ते 9 वाजता, तर तो निघाला, तो गेला सायकलीवरती। तर गणपती विसर्जनाला जो ढोल लावतात ना
त्याच क्लासला तो गेला. त्यानंतर ना हा एकटाच होता, पण ह्याचा क्लासचा असतो. मग आता ह्याचा क्लास आहे तो तिकडे गेलाय, मग आहो पण नाही येत. मग आता मी पटकन स्वयंपाक बनवून घेणार आहे. तर इथं पटकन ना साधा सिंपलच असा जेवण बनवलं होतं. सर्वांनी बसून ना मस्त असं जेवण केलं. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय हे सुद्धा नक्की सांगा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.